मोठ्या जनसंख्येने आपण दुर्गा चौक मोरगाव अर्जुन येथून तहसील कार्यालय इथे शांततेने मोर्चा आक्रमित करून ते सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे। या विश्वाला मानवतावादी त्याचप्रमाणे विज्ञानवादी असे विचार देणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे एज्युकेशनचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि या ओबीसी समाजाला ज्यांनी आपल्या जन्मदिनी आरक्षण दिलं असं छत्रपती शाहू महाराज आणि या सर्वांच्या विचारांना एका सुंदर अशा ग्रंथामध्ये ज्यांनी बंदिस्त केलं, लेखन दिलं आणि तुमच्या आमच्या अधिकार आणि हक्कासाठी ज्याने अहोरात्र प्रयत्न केलं असं सर्व महामानव आणि या संविधानाचे उद्गाते भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या आंबेडकरांनी आम्हाला आमच्या संविधानामध्ये हक्क आणि अधिकार दिलं, कलम क्रमांक 15(4) आणि कलम क्रमांक 16(4) याचा इथे उल्लंघन होता कामा नये असं संविधानामध्येच नमूद केलेलं आहे। आणि 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने आपल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये उपवर्गीकरण करून आमच्या बांधवांना तोडण्यासाठी, आमचे आरक्षण कुठेतरी कमी करण्यासाठी आमच्यामध्ये भविष्यामध्ये झगडा निर्माण होणार आणि आम्ही एक दुसऱ्यापासून दूर होणार, या करिता हा जो यांनी फार मोठा जो आमच्या विरुद्ध निर्णय दिलेला आहे आणि त्या विरोधामध्ये हे सर्व जनसमुदाय इथे कार्यालयामध्ये जमलेले आहेत। ही फार मोठी लढाई आहे बंधू आणि भगिनींनो। एवढंच होणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हा तुम्हाला पुन्हा समजा लढण्याची वेळ आली तर सर्वांना अशा प्रकारे आपल्याला एकीचं बळ दाखवायचं आहे आणि आपले हक्क आणि अधिकार मागण्याकरता भीक आपण मागत नाही, तर आम्ही ते आपले अधिकार मागतो आणि ते अधिकार भीक मागून मिळत नाही तर अशा प्रकारचा संघर्ष करून रोडवर उतरून आपल्याला ते मागायचे असतात। आणि म्हणून मी सर्व बंधू आणि भगिनींना अशी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला अशा प्रकारे लढण्याची वेळ आली तर आपण मागे हटणार नाही याची मी शाश्वती देतो। आपण सर्वांनी फार मोठ्या जोमाने इथे आलात। सर्वप्रथम मी नारी शक्तीचा इथे अभिनंदन करू इच्छितो की 11 वाजेपासून तर इथे पोहोचेपर्यंत त्यांचा आवाज कुठे कमी पडला नाही आणि म्हणून एकदा या नारी समुदायासाठी सर्वांनी काळांचा प्रतिसाद करा आणि आपण सर्व एकत्र आलो त्याबद्दल मला आपण ऐकलं तुम्हाला मी इथे क्रांतिकारी जय सेवा आणि जय भीम बोलतो आणि इथेच माझे 2 शब्द बंद करतो। जय भीम, जय बिरसा मुंडा। धन्यवाद। धन्यवाद बनसोड साहेब। याच्यानंतर लक्ष्मीकांत मडावी सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील। आपल्या बहुजनांच्या उत्थानासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं, संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो। आणि आज आपल्या अर्जुनी मोरगाव शहरामध्ये जी अर्जुनी बंदचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला होता, त्यासाठी सर्वांनी आमच्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि सर्व समाजांनी संघटनांनी या ठिकाणी सहकार्य केलं
त्या सर्वांचं प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्रो, आजच्या या बंदच्या ज्या मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये केलेले जाणारे उपवर्गीकरण त्वरित बंद करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निर्णयाचा फेरविचार करून निर्णय रद्द करावे. ओबीसी वर्गातील क्रिमिनलची अट रद्द करावी. संसदेने विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी कायदा करावा. अध्यादेश काढावे. जातनिहाय जनगणना करून जातनिहाय सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण द्यावे. अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संविधानाच्या 9व्या सूचीमध्ये समाविष्ट करावे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीशांची नियुक्ती न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन करावी. अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण हे मूलभूत अधिकार असून ते जसेच्या तसे अबाधित ठेवावे करिता आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा लढा लढत आहोत. मित्रो, हे लढ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. असे अनेक मोर्चे, असे अनेक आंदोलने आम्हाला ज्या वेळी आपल्यावर अन्याय आणि अत्याचार होत राहील त्यावेळी सर्वांनी एकत्रित यावं अशी मी आपल्या आदिवासी समाजाला आवर्जून आवाहन करतो. कारण मी अर्जुनी मोरगाव तालुका आदिवासी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. या नात्यानं सर्व आदिवासी समाज बांधव या ठिकाणी आले आणि एक युतीचं या ठिकाणी प्रदर्शन केलं. खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा आपल्याला असे लढे द्यावं लागणार आहे. यासाठी सर्वांनी तयारीत असावं असं मी आवाहन करतो आणि आपला 2 शब्द बंद करतो. जय भीम, जय सेवा. धन्यवाद म्हणावे सर. याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता संचितजी वाडवे सर, संघटक बिरसा ब्रिगेड हे येणार आहेत. 5 मिनिटात उरकावं सर, कारण का खूप ऊन तापत आहे. हॅलो, आयोजकांनी मला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी 5 मिनिटात उरकवणार आहे. सर्वांनी एकदा ज्या महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महापुरुषांचा जय जयकार होणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी एकदा जोरानं जय म्हणायचं आहे. बोलो परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर की, क्रांतिसूर्य महामानव भगवान वीर बिरसा मुंडा की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, राष्ट्रसंत गाडगे महाराज की. या तमाम महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ये जल हमारा है, ये पाणी हमारा, ये जंगल हमारी है, ये धरती हमारी है. या तिन्ही गोष्टीसाठी ज्या महापुरुषांनी प्राणांचं बलिदान दिलं अशा तमाम महापुरुषांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि त्यांनी जे कार्य केलं म्हणून आपण या ठिकाणी आज बोलू लागत आहोत. अशा तमाम महापुरुषांना, हा महाराष्ट्र घडवणाऱ्या महापुरुषांना, हा भारताला घडवणाऱ्या महापुरुषांना मी सर्वात आधी विनम्र अभिवादन करतो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय सेवा, जय ज्योती, जय क्रांती. मित्रांनो, माझ्या SC ST OBC समाज बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहित आहे आपण या ठिकाणी काय एकत्रित आलेलो आहोत. कारण भारताच्या मान्य सुप्रीम कोर्टानं आपल्याला क्रिमिलियरची अट लागू केली. आपल्या जातीमध्ये क्लासिफिकेशन करण्याचा जो एक डिसिजन दिला त्या विरोधात आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. हे सर्वांना माहित आहे, बरोबर आहे की नाही? परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त तुम्ही एक वेळा एकत्र येण्यानं हा डिसिजन बदलणार नाही, तर तुम्हाला असं अनेक वेळा रस्त्यावर उतरावं लागेल. मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो, अगर आपके शरीर में बाबा साहब का खून है, अगर आपके शरीर में बिरसा मुंडा का खून तड़पता है, अगर आपके शरीर में क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले का खून है, अगर आपके लहू जिस सर्वे का खून तड़पता है, तो मैं आपको यहाँ से पुकार रहा हूँ कि जब आयोजक कमेटी आपको पुकारेंगी तब आपको यहाँ पर इकट्ठा आना है और न्याय आणि आपल्याला न्याय मागण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. का? कारण जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटू शकणार नाही. कारण इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं. आणि म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण
आपण भारताच्या संविधानिक मार्गाने चालणारा माणसं आहोत. SC ST OBC हा समाज जो आहे, बाबासाहेबांनी जो आम्हाला 340 कलम, 341 कलम SC साठी, 340 कलम OBC साठी, 342 कलम आदिवासी साठी लिहिलेली आहे. आणि या 3 भारतीय राज्यघटनेतील कलमांचा आधार घेऊन भारतीय संविधानाने दिलेल्या कलम 19 अंतर्गत मला बोलण्याचा स्वातंत्र्य दिलेला आहे. त्या अंतर्गत मी बाबासाहेबांना या ठिकाणी स्मरण करून मी बोलत आहोत. माझ्या तमाम महिलांनो, बंधू आणि भगिनींनो, ऊन किती लागू द्या, पाऊस किती येऊ द्या, वादळ येऊ द्या, संकट येऊ द्या, पण आम्ही लोक घाबरणारे नाही आहोत. कारण आम्ही डोंगर दर्यामध्ये राहणारे लोक आहोत. अरे जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा असं आपण म्हणतो, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आम्हाला चूर चूर करायचं असेल तर फक्त आजच एकत्र येऊन फायदा होणार नाही. तुमच्या एक वेळच्या येण्यानं डिसिजन बदलणार नाही. तुम्हाला अनेक वेळा संघर्ष करावा लागेल. आणि हा संघर्ष आपला जोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत हा निर्णय आपल्या बाजूने लागणार नाही, तोपर्यंत आपला संघर्ष चालू ठेवावा लागेल. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत. आपण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांची औलाद आहोत. आणि त्या महापुरुषांनी आमच्यासाठी, तुमच्यासाठी स्वतःचा स्वार्थ त्याग केला. बाबासाहेबांनी स्वतःसाठी जर जीवन जगलं असतं तर आज देशाच्या यादीमध्ये जे अदानी अंबानीची लिस्ट लागते ना, त्या यादीमध्ये पहिल्या नंबरचे श्रीमंत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते. ज्या महापुरुषांचं आपण नाव घेतो ते महापुरुष म्हणजे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा. त्या महापुरुषांनी विचार केला असतं तर आरामशीर 100 वर्ष जीवन जगले असते. कारण ते त्या काळातील आयुर्वेदिक डॉक्टर होते. पण त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी तुमच्यासाठी, आमच्यासाठी, तुमच्या उद्धारासाठी, आमच्या उद्धारासाठी रक्ताचं पाणी केलं. आणि वयाच्या 25व्या वर्षी जल, जंगल और जमीन, ज्या पाण्याचा तुम्ही उपयोग करता, ये धरती हमारी है, ये पानी हमारा है और ये जंगल हमारा है. इस 3 बातों के लिए जिस महापुरुष ने 25 साल की उम्र में अपनों को गवा दिया, वो महापुरुष क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा. ज्या महापुरुषानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं आपण नाव घेतो, अरे तुमच्यासाठी त्यानं हक्काचं घरदार सोडलं. कशासाठी? समाजात समता प्रस्थापित व्हावं याकरिता. आणि म्हणून आपण वारंवार राष्ट्रसंतांचं नाव घेतो, महापुरुषांचं नाव घेतो. फक्त नाव घेण्यापुरती तुम्ही आपला लढा चालू ठेवू नका माझ्या समाज बंधू आणि भगिनींनो. तर हे जे मी महापुरुष या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे एक व्यक्ती नाही, हे व्यक्ती नाही तर हे विचार आहेत. हे काय आहेत? विचार आहेत. आणि त्यांचे फोटो मांडून पूजण्यापेक्षा, त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेणं काळाची गरज आहे. आणि जेव्हापर्यंत आपण या महापुरुषांना डोक्यात घेणार नाही, तेव्हापर्यंत आपला उद्धार होणार नाही. आणि तेव्हापर्यंत आपण सुद्धा समोर येणार नाही. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, कदाचित 5 मिनिटापेक्षा जास्त झाले असेल, मी माफी मागतो. पण माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की भारताच्या मान्य सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे हा पूर्णतः असंवैधानिक आहे. कारण बाबासाहेबाला माहित होतं, भारतीय राज्यघटना ज्यावेळी बाबासाहेबांनी लिहिली त्यावेळी बाबासाहेबांना माहित होतं की हा समाज हितपत पडलेला समाज आहे. या समाजाला जर मी भारतीय संविधानामध्ये भक्कम संरक्षण दिलं नाही तर या समाजाला कोणी लाथ मारून त्यांचा अधिकार हिरावून टाकतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी भक्कम तरतूद केली आपल्यासाठी 340, 341, 342. तरी सुद्धा भारताच्या सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयाच्या विरोधात निर्णय दिला. कशामुळे? आपण संघटित नसल्यामुळे. आणि म्हणून तुम्हाला संघटित व्हावं लागेल. क्योंकि बोलने वालों ने बोला है, लहरों से डरकर नैया पार नहीं होती. मेरे भाई और बहनों, आप कोशिश तो करो, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इसलिए और एक बार मैं आपको समझा रहा हूँ, प्यार से समझा रहा हूँ, आप सबको अगली बार और इकट्ठा आना है और शासन को पुकारना है. शासन को पुकारना है. आपले जे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे. आणि त्यांनी संसदेमध्ये हा निर्णय लागू केला पाहिजे की पुनर्विचार, यावर पुनर्विचार नक्की करण्यात यावा. अशा प्रकारचा ठराव संसदेमध्ये सर्व आमदार, सर्व खासदारांनी घेतला पाहिजे. हीच माझी या ठिकाणी इच्छा आहे. आणि पुनश्च आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात त्याबद्दल मी आयोजन समितीकडून आपलं पुनश्च आभार मानतो. आणि
आणि याच ठिकाणी मला आयोजकांना जी बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी मी थांबतो. पुनश्च एकदा मी भारताच्या सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की माननीय सुप्रीम कोर्टाने 6-1 हा जो निर्णय देण्यात आलेला आहे, कृपया या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि आमच्या समर्थनार्थ आमच्या हिताचा आपण निर्णय द्यावा. कारण आम्ही संवैधानिक मार्गाने लढा देणारे लोक आहेत आणि आम्ही भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये आम्हाला समाविष्ट करावं ही आमची मागणी आहे. आणि आमच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे कृपया तो थांबवावा. तुम्हाला माहित असेल, रोज अन्याय अत्याचार, दलितावर अत्याचार, आदिवासीवर अत्याचार, ओबीसीवर अत्याचार. नुकताच बदलापूर माहित आहे तुम्हाला, शाळेतील घटना, बरोबर आहे की नाही? असे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, तरी सुद्धा आम्ही चूप, अरे चूप आम्हाला आता राहायचं नाही, शांत बसायचं नाही. आता आम्हाला हक और अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजा जाता. मला तुम्हाला एक सांगायचं, आपली एक काय असते, इच्छा असते. मला यानं सांगितलं नाही, मला त्यानं सांगितलं नाही. अरे हा कोणाच्या घरचा लग्न नाही, हा कोणाच्या घरचा मंडप पूजन नाही, तर कोणी सांगत बसेल. सब ये अभी का जमाना है, डिजिटल जमाना है, व्हाट्सएप का जमाना है, फेसबुक का जमाना है. महापुरुष ने बोला है, हक और अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजा जाता. जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में चले आते हैं. इसलिए आप आमंत्रण की राह मत देखो. आपको जब भी मालूम होगा तब आप इकट्ठे आ जाओ और आयोजन समिति को आप पूरी तरह से सहकार्य करो. यही मैं आपसे अनुरोध करता हूँ और यहीं पर रुकता हूँ. जय सेवा, जय भीम, जय ज्योति, जय क्रांति, जय ओबीसी. धन्यवाद वाडवे साहेब. आपल्या भाषणाने आमच्या समाज बांधवांचे असे रक्त सळसळलेले आहे, ते आता कदापि शांत बसणार नाही. जिथं कुठं अत्याचार होईल तिथे आम्ही नक्कीच आवाज उठवू. याच्यानंतर आपण इथं ज्या गोष्टीसाठी जमलेलो आहोत निवेदन देण्यासाठी, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण सगळ्यांना माहीत असावे. त्यासाठी बालूभाऊ निवारे हे आपल्यासमोर निवेदन वाचवून दाखवतील. हॅलो. लढा अस्तित्वाचा या ठिकाणी मोर्चा आज तहसीलवर काढलेला होता. या ठिकाणी SC, ST, OBC आणि NT ज्या ज्या समाजाचे लोक आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी घेऊन हा मोर्चा सफल करण्यात, यशस्वी करण्यात ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहे त्यांचा आधी आभार मानतो. आणि आपला हा मोर्चा कशासाठी काढला होता, तर जो या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे, तर तो निवेदन काय आहे काय नाही ते सगळ्यांना माहीत पाहिजे. त्यासाठी हा निवेदन आपल्यासमोर मी वाचून दाखवत आहे. 1 ऑगस्ट 24 रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे वर्गीकरण गट पाडून आणि क्रिमिलेअर सारखी घातक अट लावून असंवैधानिक निर्णय दिले आहे. त्या विरोधात विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाला भारतीय संविधानातील 9व्या अनुसूचित टाकण्याबाबत महोदय सविनय विनंती की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने संपूर्ण शोषित पीडित समाजाला सामाजिक विषमतेच्या जातीभेदाच्या नरक यातनेतून बाहेर काढून माणूस म्हणून जगण्याकरिता संविधानाद्वारे मूलभूत अधिकार बहाल केले. जातीय सामाजिक विषमता नष्ट करून सर्व बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून संवैधानिक संरक्षण दिले. ह्या संवैधानिक संरक्षणावर संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून आरक्षण व हक्क हिरावून घेण्याचे षडयंत्र रचून 1 ऑगस्ट 24ला मान्य सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे वर्गीकरण गट पाडून आणि क्रिमिलेअर सारखी घातक अट घालून असंवैधानिक निर्णय दिले आहे. त्या निर्णयाविरोधात विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाला भारतीय संविधानातील 9व्या अनुसूचित समाविष्ट करण्यात यावे ही विनंती. हा आहे आपला निवेदन. आता काही क्षणात तहसीलदार साहेब येत आहेत आणि हा
निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या सुपूर्द करणार आहोत. तरी पण ज्या पद्धतीने हा मोर्चा शांततेत पार पडला, शांततेत हा निवेदन पण देऊ आणि इथं सर्व उपस्थित मान्यवर जे गावोगावून आलेले मान्यवर आहेत त्यांची नाश्त्याची व्यवस्था इथंच केलेली आहे. तर साहेबांना बोलावून हे निवेदन देण्यात येत आहे. सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी निवेदन दिल्यावर सगळे नाश्ता करणार आहेत, तर काही सूचना आहेत त्या ऐकून घ्या. ज्यांच्याजवळ झेंडे राहतील त्यांनी कृपया आपले झेंडे इकडे तिकडे न फेकता गाडीत आणून ठेवावे. मोर्चा निघताना आपल्याला जे आयोजक समितीद्वारे देण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही घोषणाबाजी करू नये. धन्यवाद. याच्यानंतर पोर्च खाली करावा, तिथं तहसीलदार साहेब येणार आहेत आणि जी आयोजक समितीचे प्रमुख आहेत ते इथं येऊन निवेदन देतील. तरी कृपा करून तो पोर्च खाली करून घ्यावा. पोर्च खाली करून घ्यावा. निवेदन माझ्याकडे आहे, मी येईन तिथं देईन तेव्हा पोर्च खाली करून घ्या. तहसीलदार साहेबांना माझी अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी इथं यावं, कारण की सगळे समाज बांधवांची अशी इच्छा आहे. थांबा थांबा, घाई करू नका. येऊ लागले. प्रोटोकॉल पाळा थोडा, कारण की हॅलो. काही क्षणात या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तरी पण शांतता राखावर. साहेब या ठिकाणी येत आहेत. तरी हा बरोबर आहे. तहसील कार्यालयाचा तो तहसील कार्यालय दिसला पाहिजे व्यवस्थितरित्या, त्यासाठी तिथंच द्यावा लागेल. त्या ठिकाणी जे उपस्थित जास्तीत जास्त गर्दी आहे ती गर्दी कमी करावी विनंती. कव्हर करायला नाही. आपला निवेदन तहसीलदार साहेब स्वीकारत आहेत आणि समितीचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी साहेबांजवळ आपलं निवेदन द्यावं. सर्व नागरिकांना विनंती आहे पूर्ण बाजूला उभे राहा, जवळजवळ राहू नका. अरे येऊ द्या निवेदन. सर्वांना विनंती आहे आपण एखादा फोन राऊंड करू नका. आता साईडला उभं राहा, दोन्ही बाजूला. सगळ्यांना बाहेरच्या बसलेल्या त्यांना साहेब दिसतात आणि आपले प्रतिनिधी दिसतात. सर्वांना विनंती आहे एका वेळी द्या. आपण फोन राऊंड केला तर सगळ्यांना दिसणार. थोडसे मागे वाला, थोडसे मागे झालं का? थोडंसं मागे झालं का? एक मिनिट. मागवा प्लीज मागवा ना जी. प्लीज मागवा. मोकळे वाहनाची मागे सरकार
आपल्याला आपला अधिकार भेटला तो महत्वाचा आहे, फोटो महत्वाची नाही आहे.